नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मातीतून जन्मलेला, बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा आणि आजही साधेपणा जपणारा अभिनेता रितेश देशमुख यांचा संपूर्ण जीवन प्रवास आणि त्यांच्याविषयी काही चुकीच्या गोष्टी. म्हणजे काहींच्या मते त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला किंवा अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशा अनेक गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहेत. त्या कितपत खऱ्या आहेत? खरंच रितेश देशमुख यांचा अपघात झालेला आहे का? हेच सगळं काही आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. रितेश देशमुख हे फक्त अभिनेता नाहीत, ते आर्किटेक्ट आहेत, निर्माता आहेत, दिग्दर्शक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते सुपुत्र सुद्धा आहेत. अनेकांना वाटते की मुख्यमंत्री पुत्र असल्यामुळे त्यांना आयुष्यात सर्व काही सहज मिळालं असेल, पण अभिनय क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. आज आपण त्यांच्या जन्मापासून ते अभिनय क्षेत्रात पहिली संधी मिळेपर्यंतचा प्रवास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा. रितेश विलासराव देशमुख यांचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला. देशमुख कुटुंब हे त्या परिसरातील मानाचं आणि सामाजिक कार्यासाठी ओळखलं जाणारं कुटुंब होतं. लहानपणापासूनच घरामध्ये शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांना मोठं महत्त्व दिलं जात होतं. रितेश यांचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. त्यांनी 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम सुद्धा केलेलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारमध्येही महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि सर्व पक्षांशी चांगले संबंध असल्यामुळे ते देशभरामध्ये आदराने सगळीकडे ओळखले जात असत. रितेश यांच्या आईचं नाव वैशाली देशमुख. त्या कायम प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, पण कुटुंबाला एकत्र ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. रितेश अनेक मुलाखतींमध्ये आवर्जून सांगतात की वडिलांकडून त्यांना लोकांशी प्रेमाने वागण्याचे धडे मिळाले, तर आईकडून साधेपणा, नम्रपणा आणि कुटुंबाचं महत्त्व समजलं. रितेश देशमुख यांना 2 भाऊ आहेत. मोठे भाऊ अमित देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि लहान भाऊ धीरज देशमुख हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यामुळे देशमुख कुटुंबाचा राजकीय वारसा पुढेही कायम राहिला. लहानपणापासूनच रितेश देशमुख हे खूप खोडकर होते. त्यांना मित्रांसोबत खेळायला, नवीन गोष्टी शिकायला आणि चित्रीकरण काढायला खूप आवडायचे. त्यांना इमारतींची रचना आणि डिझाईन यामध्ये विशेष रस होता. पुढे हाच त्यांचा छंद त्यांच्या शिक्षणाचा विषय बनला. त्यांचे प्राथमिक शिक्षण लातूरमध्ये झाले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांनी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं आणि प्रशिक्षित आर्किटेक्चर बनले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम सुद्धा केलं. परदेशात जाऊन आधुनिक आर्किटेक्चर आणि डिझाईनचा अनुभव सुद्धा त्यांनी घेतला. अनेकांना वाटते की रितेश यांनी लहानपणापासूनच अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं असेल, पण तसं नव्हतं. सुरुवातीला त्यांचं संपूर्ण लक्ष आर्किटेक्चरकडे होतं. मात्र चित्रपट पाहण्याची आवड आणि अभिनयाबद्दलचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत गेलं. वडिलांचं मोठं राजकीय नाव असल्यामुळे लोकांच्या अपेक्षा देखील त्यांच्याकडून मोठ्या होत्या. काहींना वाटत होतं की रितेश देशमुख राजकारणात येतील, पण त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. त्यांनी अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अजिबात सोपा नव्हता, कारण त्यावेळी अनेक जण त्यांच्याकडे मुख्यमंत्रींचा मुलगा या नजरेनेच पाहत होते. पण रितेश यांना स्वतःची ओळख स्वतःच्या कामावर, कर्तृत्वावर निर्माण करायची होती. त्यामुळे त्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं, स्वतःवर मेहनत घेतली आणि योग्य संधीची वाट पाहू लागले. रितेश यांचा स्वभाव सुरुवातीपासूनच अत्यंत साधा आणि मनमिळाऊ होता. सेटवर असो किंवा सामान्य लोकांमध्ये प्रत्येकाशी आदराने वागण्याची त्यांची सवय आजही कायम आहे. याच गुणामुळे चित्रपटसृष्टीतही त्यांनी अनेक मित्र कमावले. अखेर अनेक प्रयत्नांनंतर त्यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला होता. याच चित्रपटातून एका नवख्या कलाकाराचा प्रवास सुरू झालेला होता आणि तो पुढे अभिनेता केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतही सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र हा प्रवास जेवढा दिसत होता तेवढा अजिबातच सोपा नव्हता. रितेश देशमुख यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होते ते स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे. वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना संधी मिळेल
असं अनेकांना वाटत होतं. पण एक गोष्ट ते स्वतःही जाणून होते, पहिला चित्रपट मिळू शकतो, मात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी अभिनयच करावा लागतो. अखेर सन 2003 साली रितेश देशमुख यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला हिंदी चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते तुझे मेरी कसम. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री जेनेलिया डिसूझा या मुख्य भूमिकेमध्ये होत्या. विशेष म्हणजे हा जेनेलियाचाही पहिलाच हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात रितेश यांनी एका साध्या प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली होती. चित्रपटाची कथा कॉलेज जीवन, मैत्री आणि प्रेम याभोवती फिरत होती. हा चित्रपट प्रचंड ब्लॉकबस्टर ठरला नाही, पण नवीन कलाकार म्हणून रितेश यांच्या अभिनयाचं सर्वत्रच कौतुक झालं होतं. समीक्षकांनीही त्यांच्या सहज अभिनयाची दखल घेतली आणि चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली होती. पहिल्याच चित्रपटानंतर मात्र रितेश यांचा प्रवास सरळ नव्हता. प्रत्येक चित्रपट हिट होईल अशी परिस्थिती अजिबात नव्हती. काही चित्रपटांना अपेक्षितप्रमाणे यश मिळालं नाही, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच सुरू राहिला आणि शेवटी 2004 साली त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट आला. मस्ती हा चित्रपट प्रदर्शित झाला. विवेक ओबेरॉय, आफताब शिवसादानी आणि रितेश देशमुख या तिघांच्या मैत्रीवर आधारित ही विनोदी कथा प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटामध्ये रितेश यांच्या संवादफेकीने आणि चेहऱ्यावरील हावभावांनी प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवले. या चित्रपटामुळे रितेश देशमुख यांना बॉलिवूडमध्येही कॉमेडी अभिनेता म्हणून वेगळी ओळख मिळू लागली आणि ते ओळखले जाऊ लागले. अनेक दिग्दर्शकांना त्यांच्यातील हाच नैसर्गिक विनोदबुद्धी आवडली आणि त्यांच्याकडे अशाच भूमिकांच्या ऑफरसुद्धा येऊ लागल्या. यानंतर त्यांनी बरदाश्त या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली. हा चित्रपट गंभीर स्वरूपाचा होता, त्यामुळे रितेश फक्त विनोदी भूमिका करू शकतात ही समजूत त्यांनी हळूहळू चुकीची ठरवायला सुरुवात केली होती. 2005 मध्ये प्रदर्शित झालेला क्या कूल है हम हा चित्रपट तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. चित्रपटातील विनोदी प्रसंग आणि रितेश यांची शैली यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली होती. मात्र या चित्रपटातील काही विनोदांवर टीकाही झाली होती. तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केलेली होती. यानंतर आलेल्या मिस्टर या मिसेस आणि होम डिलिव्हरी या चित्रपटांमधून सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला होता. हे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण रितेश यांनी अपयशामुळे स्वतःचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ दिला नाही. 2006 साली प्रदर्शित झालेला मालामाल विकली हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या या चित्रपटामध्ये परेश रावल, ओम पुरी आणि राजपाल यादव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रितेश यांनी काम केलेलं होतं. गावातील लॉटरीभोवती फिरणाऱ्या या विनोदी कथेत त्यांचा अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. याच वर्षी त्यांनी अपना सपना, मनी मनी या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं होतं. या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका वेगळी होती आणि त्यांच्या कॉमिक टायमिंगचे पुन्हा एकदा कौतुक झालेले होते. त्यानंतर ब्लफ मास्टर या चित्रपटामध्ये त्यांनी अभिषेक बच्चन यांच्यासोबत काम केलेलं होतं. भूमिका लहान असली तरी प्रेक्षकांच्या ती लक्षात राहिली होती. 2007 हे वर्ष रितेश देशमुख यांच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं. या वर्षी प्रदर्शित झालेला हे बेबी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अक्षय कुमार, फरदीन खान, विद्या बालन आणि इतर कलाकारांसोबत रितेश यांनी उत्तम अभिनय केला होता. एका छोट्या बाळामुळे 3 मित्रांच्या आयुष्यात होणारे बदल या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले होते. भावनिक आणि विनोदी अशा दोन्ही बाजूंनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून गेला होता. मात्र याच वर्षी आलेला धमाल हा चित्रपट रितेश देशमुख यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या यशांपैकी एक ठरला. हा चित्रपट हिंदी चित्रपट होता. संजय दत्त, अरशद वारसी, जावेद जाफरी, आशिष चौधरी आणि रितेश देशमुख या कलाकारांच्या भन्नाट कॉमेडीने चित्रपटगृहात अक्षरशः हास्याचा स्फोट घडवला. या चित्रपटातील रितेश यांचे निरागस, भोळे आणि सतत अडचणीत सापडणारे पात्र प्रेक्षकांना इतके आवडले की आजही धमाल म्हटलं की त्यांचे नाव आठवते. या चित्रपटामध्ये त्यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू किंवा अपघात होत नाही. उलट शेवटपर्यंत हा चित्रपट विनोदी घटनांनी भरलेला असतो आणि विनोदी घटनांची मालिका सुरूच असते. याच काळामध्ये बॉलिवूडमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली होती. रितेश देशमुख हे केवळ मोठ्या नेत्यांचे पुत्र नसून स्वतःच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर उभे राहिलेले कलाकार आहेत.
निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागलेले होते. धमालच्या यशानंतर रितेश देशमुख यांच्याकडे चित्रपटांची जणू अक्षरशः रांग लागलेली होती. एकामागून एक मोठ्या निर्मात्यांकडून त्यांना संधी मिळू लागलेल्या होत्या. प्रेक्षकांमध्ये त्यांची प्रतिमा एका उत्कृष्ट कॉमेडी अभिनेत्याची झाली होती. पण रितेश यांच्या मनामध्ये एक वेगळीच इच्छा होती. त्यांना फक्त विनोदी कलाकार म्हणून नाही, तर कोणतीही भूमिका समर्थकपणे साकारणारा अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करायचं होतं. आणि 2008 साली प्रदर्शित झालेल्या देत आली या चित्रपटामध्ये त्यांनी आफताब शिवदासानी, आयशा टाकिया आणि रिमी सेन यांच्यासोबत काम केलेलं होतं. मैत्री आणि प्रेम यावर आधारित हा चित्रपट होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिलेला होता, पण रितेश यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. याच काळात त्यांनी छम्मक छल्लो या चित्रपटातही भूमिका केली होती. मात्र हा चित्रपट फारसा काही गाजला नव्हता, म्हणजे हिट झाला नाही. काही चित्रपट त्यांची अपयशी ठरत असले तरी सुद्धा रितेश यांनी कधीही काम करणं थांबवलं नाही. प्रत्येक अपयशातून ते काहीतरी नवीन शिकत गेले. 2009 मध्ये त्यांनी अलादीन या फॅन्टसी चित्रपटात काम केलं. त्यानंतर डू नॉट डिस्टर्ब या विनोदी चित्रपटात सुद्धा ते झळकले. हे दोन्ही चित्रपट अपेक्षेइतके यशस्वी झाले नाहीत, पण रितेश यांच्या लोकप्रियतेवर त्याचा अपयशाचा फारसा परिणाम झाला नाही. 2010 मध्ये त्यांना पुन्हा एक मोठा चित्रपट मिळाला, हाऊसफुल. अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, लारा दत्ता, अर्जुन रामपाल, बोमन इराणी यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत रितेश यांनी दमदार काम केलेलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे हाऊसफुल मालिकेतील जवळपास प्रत्येक भागामध्ये रितेश देशमुख दिसलेले होते. हाऊसफुल 2, हाऊसफुल 3 आणि हाऊसफुल 4 या चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या भन्नाट कॉमेडीने प्रेक्षकांना खूप जास्त हसवलं होतं. या मालिकेने त्यांना बॉलिवूडमधील सर्वात विश्वासार्ह विनोदी कलाकारांपैकी एक बनवलं. यानंतर त्यांनी डबल धमाल या चित्रपटात सुद्धा पुन्हा एकदा धमाल मालिकेत पुनरागमन केलं. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी सुद्धा ठरलेला होता. हा त्यांच्या आयुष्यातील अजून एक नवीन चित्रपट होता. 2012 हे वर्ष मात्र रितेश देशमुख यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्यांच्या कारकिर्दीसाठी सुद्धा होतं. याच काळामध्ये ते सातत्याने मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसत होते आणि त्यांच्या अभिनयामध्ये अधिक परिपक्वता सुद्धा जाणवू लागली होती. मात्र 2014 हे वर्ष त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात मोठ्या टर्निंग पॉईंटपैकी एक ठरलं. या वर्षी प्रदर्शित झाला एक विलन. आजवर प्रेक्षकांनी रितेश देशमुख यांना मुख्यतः विनोदी भूमिकांमध्येच पाहिलेलं होतं. जेव्हा ते या चित्रपटामध्ये एका अत्यंत क्रूर, शांत आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक खलनायकाच्या भूमिकेत दिसले, तेव्हा अनेकांना धक्काच बसला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली राकेश महाडकर हा खलनायक आजही बॉलिवूडमधील लक्षात राहिलेल्या नकारात्मक भूमिकांपैकी एक मानला जातो. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणे आणि आत दडलेले क्रौर्य भाव प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांच्या पात्राचा मृत्यू होतो. या भूमिकेमुळे अनेक समीक्षकांनीही रितेश देशमुख यांच्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं होतं. अनेकांना प्रथमच जाणवले की हा कलाकार केवळ कॉमेडीच नाही, तर गंभीर आणि नकारात्मक भूमिका देखील तितक्याच ताकदीने करू शकतो. याच वर्षी रितेश देशमुख यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जोरदार पुनरागमन केलेलं होतं. 2022 मध्ये रितेश देशमुख यांच्या आयुष्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला होता. त्यांनी वेड या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. हा चित्रपट प्रेम, विरह आणि नात्यांवर आधारित होता. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत जेनेलिया यांनाही काम केलेलं होतं. चित्रपटात त्यांनी स्वतः अभिनयही केला आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा सांभाळली होती. वेड हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये तो सलग अनेक आठवडे चालला आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. दिग्दर्शक म्हणूनही रितेश देशमुख यांचे मोठे कौतुक झाले. आज रितेश देशमुख हे अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिन्ही भूमिकांमध्ये यशस्वी ठरलेले आहेत. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात सुंदर आणि भावनिक अध्याय अजून बाकी आहे. रितेश देशमुख यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाइतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही प्रवास खूप सुंदर आहे. बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा सुरू होतात आणि काही काळानंतर संपून सुद्धा जातात. पण रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा
यांची प्रेमकथा मात्र वेगळीच ठरली. सन 2003 मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट झाली. त्यावेळी रितेश हे महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्यांचे पुत्र असल्यामुळे जेनेलियाच्या मनात सुरुवातीला त्यांच्याबद्दल थोडासा गैरसमज होता. त्यावेळी जेनेलिया फक्त 17 वर्षांच्या होत्या. मात्र काही दिवस एकत्र काम केल्यानंतर तिला जाणवलं की रितेश अत्यंत साधे, नम्र आणि मनमिळावू स्वभावाचे आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण संपले, पण दोघांमधील मैत्री कायम राहिली. हळूहळू ही मैत्री अधिक घट्ट होत गेली. मात्र या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही सोशल मीडियावर गाजावाजा केला नाही. जवळपास 9 वर्ष त्यांनी आपले नातं अतिशय खाजगी ठेवलं आणि एकमेकांना डेट केलं. माध्यमांमध्ये अनेक चर्चा होत असल्या तरी दोघांनीही त्यावर फारसं भाष्य केलं नाही. 3 फेब्रुवारी 2012 रोजी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची देशभरात मोठी चर्चा झाली. विशेष म्हणजे त्यांनी मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही परंपरांनुसार हा विवाह केला होता. दोन्ही कुटुंबाच्या संस्कृतीचा आदर राखत हा विवाह पार पडला आणि या जोडप्याचं लाखो चाहत्यांनी मनापासून स्वागत सुद्धा केलं होतं. लग्नानंतर जेनेलियाने काही काळ चित्रपटांपासून अंतर ठेवलं आणि कुटुंबालाच प्राधान्य दिलं. अनेक मुलाखतींमध्ये रितेश यांनी आवर्जून सांगितलं आहे की आपल्या यशामागे जेनेलियाचा म्हणजेच आपल्या पत्नीचा मोठा वाटा आहे. या दाम्पत्याला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा रियान देशमुख तर धाकटा मुलगा राहिल देशमुख. रितेश आणि जेनेलिया अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटो आणि मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे हे कुटुंब चाहत्यांमध्ये खूप जास्त लोकप्रिय झालेले आहे. रितेश देशमुख यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आला तो म्हणजे 2012 मध्ये. 2012 साली त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं 14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले. ते काही काळ गंभीर आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते. त्यांच्या निधनाने केवळ देशमुख कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. रितेश यांच्या वडिलांशी अतिशय जवळचे नातं होतं. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आवर्जून सांगितले आहे की वडिलांनी त्यांना प्रसिद्धीपेक्षा माणुसकीलाच जास्त महत्त्व द्यायला शिकवलं. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काही काळ रितेश देशमुख हे खूप भावुक झाले होते, पण त्यांनी स्वतःला या धक्क्यातून सुद्धा सावरलं होतं आणि वडिलांनी दिलेले संस्कार पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला होता. आजही ते अनेक कार्यक्रमांमध्ये वडिलांचा आदराने उल्लेख करतात. त्यांच्या बोलण्यातून वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. चित्रपटांबरोबरच रितेश देशमुख यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी निर्माते म्हणून देखील काम केले. नव्या कलाकारांना संधी देणं, चांगल्या कथा प्रेक्षकांसमोर आणणं आणि मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असतो. सामाजिक कामामध्येही त्यांचा सहभाग वेळोवेळी दिसून आलेला आहे. विविध सामाजिक उपक्रम, मदत कार्य आणि जनजागृती मोहिमांमध्ये ते सहभागी सुद्धा झालेले आहेत. मात्र या गोष्टींचा गाजावाजा करण्यापेक्षा किंवा दिखावा करण्यापेक्षा शांतपणेच काम करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. आता अनेकांना पडणारा एक प्रश्न म्हणजे रितेश देशमुख यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कधी मोठा अपघात झाला होता का? सार्वजनिकरित्या उपलब्ध आणि पडताळलेल्या माहितीनुसार त्यांच्या वैयक्तिक आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये असा कोणताही मोठा जीवघेणा अपघात झाल्याची आजपर्यंत नोंद नाही. सोशल मीडियावर वेळोवेळी वेगवेगळ्या अफवा पसरत असतात, पण त्यांना कोणताही अधिकृत आधार नाही. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर एक विलन या चित्रपटामध्ये रितेश देशमुख यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू होतो. या चित्रपटामध्ये त्यांनी जे पात्र केलेलं असतं त्या पात्राचा शेवटी मृत्यू झालेला असतो. तर धमाल, हाऊसवाईफ, हाऊसफुल, लय भारी, टोटल धमाल, हे बेबी, मस्ती, वेड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू होत नाही, तर ही पात्र शेवटपर्यंत हास्यविनोदानेच पार पडतात. आज रितेश देशमुख हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पती, वडील आणि एक जबाबदार नागरिक अशा अनेक भूमिका ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. मुख्यमंत्रींचा मुलगा म्हणून मिळालेली ओळख त्यांनी कधीही आपल्या यशाचा आधार बनू दिला नाही. त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर, अभिनयावर आणि प्रेक्षकांच्या प्रेमावरच विश्वास ठेवला. म्हणून आज सुद्धा त्यांचं नाव घेतलं की लोकांना सर्वप्रथम आठवतो तो त्यांचा साधेपणा, हसतमुख स्वभाव आणि मन जिंकणारा साधाभोळा अभिनय. यश हे केवळ मोठ्या घरात जन्माला आल्यानेच मिळत नाही, तर ते मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत, संयम, पेशन्स आणि स्वतःला सतत सिद्ध करण्याची तयारी ठेवावी लागते.
रितेश देशमुख यांचा संपूर्ण जीवन प्रवास ही त्याचीच एक जिवंत साक्ष आहे. मित्रांनो, रितेश देशमुख यांचा आताचाच आगामी चित्रपट राजा शिवाजी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या सहकलाकाराचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली होती. राजा शिवाजी या चित्रपटामध्ये रितेश देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली होती. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार शूटिंग संपल्यानंतर काही कलाकार नदीजवळ जात होते. त्यावेळी डान्सर पाण्यात उतरला असता अचानक त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे खोल दरीमध्ये गेला आणि बुडू लागला. याच्यामध्येच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे जी अफवा सोशल मीडियावर पसरवली गेली की रितेश देशमुख यांचा मृत्यू झाला आहे, पण तसं नसून त्यांच्या सहकलाकाराचेच या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे. रितेश देशमुख यांना आजवर तरी काहीही झालेलं नाही. मित्रांनो, रितेश देशमुख यांच्या आयुष्यातील कोणता चित्रपट किंवा कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आणखी एका प्रेरणादायी जीवन प्रवासासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.